नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या YouTube चॅनल भटकी कोकणीमध्ये। सर्वात आधी खूप खूप धन्यवाद, कारण आमच्या मागच्या मासेमारीच्या व्हिडिओला तुम्ही जो प्रतिसाद दिला त्याने आम्ही खरंच भारावून गेलो आहोत आणि हेच तुमचा असा प्रतिसादच आम्हाला प्रेरणा देतं असेच नवीन नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत आणण्यासाठी। आज आम्ही आलो आहोत महाबळेश्वरमध्ये। महाबळेश्वरमध्ये आम्ही 2 दिवस राहणार आहोत आणि मस्तपैकी भटकंती करणार आहोत। तर इथे फिरण्यासाठी काय काय ठिकाणं आहेत, काय काय जागा आहेत, कुठे खायचं कुठे राहायचं हे सगळं माहिती मी तुम्हाला देणार आहे। पण त्या अगोदर जर चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा। चला तर आता भेटूया आपण आपल्या पुढच्या लोकेशनवर। मुंबई ते महाबळेश्वर हे अंतर साधारण 235 किलोमीटर आहे। गाडीने इथे पोहोचण्यासाठी 6 तास लागतात। इथे जर ट्रेनने यायचे असेल तर सातारा हे जवळचे स्टेशन आहे। मुंबईहून इथे प्रवास करण्यासाठी बस हा उत्तम पर्याय आहे। पुणे, मुंबई, सातारा येथून महाबळेश्वरला येण्यासाठी MSRTCच्या बसेस आणि खाजगी वाहने सतत उपलब्ध असतात। शहराचे अंतर पार करून पुढे आलो आणि वळणांचा रस्ता सुरू झाला। या निसर्गरम्य वाटेवर दिसणारे हे कापूस पिंजून नटलेले ढग जणू आमचे सोबती झाले होते। पाहता पाहता हे अंतर पार करून आम्ही पाचगणीमध्ये पोहोचलो। असे मानले जाते 5 डोंगरांच्या समूहावर हे ठिकाण विकसित झाले असल्याने यास पाचगणी असे नाव पडले असावे। जुन्या काळात येथे पारशी लोकांनी बांधलेले बंगले आजही लक्ष वेधून घेतात। पाचगणीमध्ये लक्की नावाची पारसी बेकरी आहे। इथले खाण्याचे पदार्थ खूप फेमस आहेत। खास करून इथला बनमस्का आणि चिकन बर्गर तुम्ही नक्की ट्राय करा। मस्त पोट भरून नाश्ता केला आणि मग आम्ही पोहोचलो आमच्या हॉटेलवर। या हॉटेलचे नाव आहे रॉयल रिसॉर्ट। हे रिसॉर्ट छान एक छोट्याशा डोंगरावर उभारलेलं आहे। चला तर आता तुम्हाला मी आमचं रूम आणि त्यातून दिसणारा समोरचा नजारा दाखवते। थोडा आराम करून आम्ही निघालो वेण्णा लेकवर बोटिंग करायला। तिथलं वातावरण फारच छान होतं। नमस्कार मित्रांनो, आता आम्ही वेण्णा लेकवर आलो आहोत आणि आम्ही बोटिंग सुरू करतो आणि इथे एका बोटचे 600 रुपये असं ते घेतात। तिथे स्टार्टिंग पॉईंट आहे, तिथून आम्ही तिकीट घेतलं आहे आणि आता आम्ही चाललो।
आणि आता संध्याकाळचे 5 वाजले तरी इतकं धुकं पसरल्याने सर्वत्र धुकं पसरलं. तुम्हाला दाखवतो समोर काहीही दिसत नाही, फक्त जवळचं पाणी दिसत नाही, त्यापर्यंत धुकंच धुकं पसरलं. त्या बाजूला कोकण पडतंय. इथे समोर बघा असं वाटतंय की पाणी वाहतंय आणि त्या पाण्यावर ढग तरंगतंय. समोर बोट आहेत पण ते अजिबात दिसत नाही आहेत आम्हाला इथून. खूपच सुंदर दृश्य, आकाशात तरंगल्यासारखा भास होतो. मध्ये हे पूर्ण जंगल आहे. इथून जंगल चालू. तुम्ही जर उन्हाळ्यामध्ये जर आला एप्रिल मेला तुमच्या लक्षात नाही येणार की आपण पावसाळी बोटी कुठे गेली की. अच्छा, हे पूर्ण जंगल आहे बघा, नाही का? आणि या लेकच्या सगळ्या बाजूने पण जंगल आहे, पूर्ण जंगल. म्हणजे आता आपण तिकीट घेतल्यानंतर ते लाल बोटी आता येते ना पाण्यामध्ये, तिथं बसायला यायला लागतं आपल्याला. अच्छा, एवढं लांब एवढं. हा, आता पाणी म्हणून आपण तिथून बसू शकतो. आता संध्याकाळचे 7 वाजलेत आणि आम्ही इथे मार्केटमध्ये आलोय, महाबळेश्वर मेन मार्केटमध्ये. आणि 7 वाजता पण एवढी थंडी लागते इथे आणि सगळीकडे धुकं पसरलंय. इथे खूप वेगवेगळ्या प्रकारची शॉपिंग करता येईल आपल्याला. चप्पलचे दुकान आहे आणि काश्मीरी हँडलूम वर्कचे पण कपडे इथे खूप सुंदर सुंदर आहे. ड्रेस मटेरियल, टॉप, साड्या. इथल्या मार्केटमध्ये पर्स, हँडबॅग, स्लिंग बॅग यामध्ये खूप व्हरायटीज आहेत. इथे लेदरच्या चपला आणि सँडल्सचे पण खूप ऑप्शन्स आहेत. इथल्या मार्केटमधली लोकल स्ट्रॉबेरी आणि मलबेरी क्रीम विथ आईस्क्रीम नक्की ट्राय करा. गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आमचा दुसरा दिवस आहे महाबळेश्वर मध्ये. काल ऍक्च्युली आम्ही इथे थोडं लेटच पोहोचलो, थोडा आराम केला, त्यानंतर आम्ही जास्त फिरता नाही आलं. काल फक्त इथलं महाबळेश्वरचं मेन मार्केट पाहिलं, तिथे थोडीशी शॉपिंग केली आम्ही आणि आता आम्ही सकाळ निघालो आहोत पूर्ण दिवसाची भटकंती करायला. आता सगळ्यात अगोदर आम्ही जाणार आहोत लिंगमाला वॉटरफॉलला. चला तर आमच्या सोबत. आता आम्ही लिंगमाला वॉटरफॉलच्या पॉइंटला पोहोचलोय आणि इथे सुरुवातीला आधी जाताना ना छोटीशी नदी आहे आणि त्या नदीवर झिप लाईनची ऍक्टिव्हिटी होते आणि तिथून पुढे आपल्याला थोडं 500 मीटर चालत जावं लागतं आणि मेन वॉटरफॉल आपल्याला तिथून पाहता येतो. चला तर आपण बघूया कसा नजारा आहे इकडचा. साइड थोडीशी कसरत करावी लागते इकडे आणि एकदम गार पाणी आहे. चुकीचे कपडे घालून आले मी. गार पाणी, फ्रीजिंग कोल्ड.
हा, मला तर आवडत असतं भिजायला, त्यामुळे मी पाय बिंदास भिजवत होते. आज ऊन पावसाचं वातावरण आहे, श्रावणातलं. काय खाते? कैरी, पेरू, काकडी, गाजर, एकदम फ्रेश फ्रॉम फार्म. थोड्या पायऱ्या चढून आम्ही पोहोचलो लिंगमाला धबधब्याच्या व्ह्यू पॉइंटवर. 600 फूट उंचीवरून कोसळणाऱ्या या धबधब्याची गाज आणि अस्पर्शित सौंदर्य मन वेधून टाकते. धुक्यात हरवलेल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि त्यातून बेधुंद वाहणारी नदी एक स्वर्गीय अनुभव देऊन जातात. आता आमचं लिंगमाला वॉटरफॉल फिरून झालंय आणि तिथे आम्ही मस्त गरमागरम मॅगी आणि चाटची मेजवानी देखील केली. आणि इथून आम्ही आता चाललो आहोत महाबळेश्वर मंदिर बघायला. इथे जाणारा रस्ते ॲक्च्युली खूप खराब आहे, त्याला खूप खड्डे आहेत रस्त्यावर. आणि 3 दिवसाची सुट्टी आली आहे ना एकत्र, तर खूप क्राऊड आलं इथे, भरपूर गर्दी आहे महाबळेश्वर. चला तर आता आपण बघूया कसा आहे मंदिराचा परिसर. या आवारात 3 मंदिरे आहेत. येथील महादेव मंदिर आणि पंचगंगा मंदिर फार प्रसिद्ध आहेत. इथे या मंदिरांच्या आतमध्ये व्हिडिओ आणि फोटो काढायची परवानगी नसल्यामुळे आम्ही तुम्हाला हे बाहेरूनच दाखवत आहोत. पंचगंगा मंदिर हे 4500 वर्षापूर्वीचे आहे. येथे कृष्णा, वेण्णा, कोयना, सावित्री व गायत्री या नद्यांचा उगम झाला. या व्यतिरिक्त भागीरथी व सरस्वती या 2 नद्या गुप्त आहेत. भागीरथी नदी दर 12 वर्षांनी तर सरस्वती नदी 60 वर्षांनी कृष्णा नदीला भेट द्यायला येते. देवळाचे दर्शन करून आम्ही निघालो महाबळेश्वरमधले पॉईंट्स बघायला. पण पावसामुळे बरेचसे पॉईंट्स इथे बंद होते. मग आम्ही गेलो हॅरिसन्स फॉली या पॉईंटवर. या पॉईंटवर पॅराग्लायडिंग आणि कॅमल राईड या ॲक्टिव्हिटीज होतात. हा पॉईंट 5 गणीमध्ये आहे आणि याच्या 4ही बाजूंना सह्याद्रीच्या पर्वतरांगा दूर पसरलेल्या दिसतात.
मित्रांनो, आता आमचा चेकआउटचा टाईम झाला आहे. इथून 2 दिवसाची आमची महाबळेश्वरची भटकंती संपली आहे आणि आता परतीला जायची वेळ झाली आहे. या रिसॉर्टबद्दल सांगायचं झालं तर हे रिसॉर्ट अगदीच गजबजलेल्या महाबळेश्वरमध्ये नाही आहे, थोडंसं लांब आहे. पण इथून सगळे फिरायचे पॉईंट्स जे आहेत ते फार जवळ आहेत. त्या सगळ्याचे डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत आणि बुकिंगसाठी पण जे नंबर आहेत त्याचे डिटेल्ससुद्धा मी इथे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. आणि या प्रॉपर्टीच्या आजूबाजूला ना सगळीकडे स्ट्रॉबेरीचे फार्म्स आहेत. आम्ही पावसाळ्यामध्ये आलो त्यामुळे आम्हाला काही बघता नाही आलं, पण हिवाळ्यात जर या जागी याल ना तर ती मजा पण तुम्हाला घेता येईल. स्ट्रॉबेरी फार्मिंग कसं होतं ते पाहता येईल, प्लकिंग कसं होतं ते पाहता येईल. तर नक्की भेट द्या या जागेला जर तुम्हाला आवडलं असेल तर. जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात आमच्या पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत फिरत राहा आणि मजा करा, कारण भटकंतीतच तर खरी मज्जा आहे. बाय.